बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे हे गेल्या काही वर्षापासून अपेंडिक्स या आजाराने त्रस्त होते। काल अखेर त्यांची सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजीव ठाकूर व डॉक्टर अमेय ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे। एक सेलिब्रिटी असून सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला याचा सर्वांनाच धक्का बसला होता। या बाबतीत तानाजीला विचारले असता सोलापुरातील हे हॉस्पिटल अतिशय उत्कृष्ट असून येथील डॉक्टरांवर माझा अतोनात विश्वास आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच व माझ्या विश्वासामुळे मी सोलापुरातील या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहे आणि माझी शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न झाली आहे असे सांगत डॉक्टर संजीव ठाकूर व डॉक्टर अमेय ठाकूर यांचे आभारही मानले। यासोबतच त्यांचे येणारे पुढील चित्रपट मराठी बिग बॉस याबद्दल त्यांचे मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर काय म्हणाले सैराट फेम तानाजी गळगुंडे आपणच पहा। काही नाही, परवा दिवशी माझ्या पोटात दुखत होतं आणि तो त्रास खूपच रात्री वाढला। मी अमयला फोन केले, अजून 2-4 डॉक्टरांना फोन केले। अमयचं माझं अगोदर बोलणं झालेलंच होतं की बाबा ते अपेंडिक्स आहे आणि ती करावंच लागणार आहे। जरी टाळाटाळ केली तरी ती 4-5 महिन्याला 6 महिन्याला होणारच आहे, ती रिपीट होणारच आहे, रिपीट दुखणारच आहे। आता जास्त दुखायला लागले गेल्या वर्षीपेक्षा। गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पटीत आता जास्त दुखायला लागलं। म्हणलं की येतो ते सोलापूरला आपण बघूया काय करायचं। रात्री आलो मी, सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत अपेंडिक्स अगोदर 5.6 mm होतं, पण आता 9-10 mm पर्यंत ते गेलं होतं। आणि आता निर्णय घ्यावा लागला की ऑपरेशन करणं बेस्ट आहे आणि झाली, सकाळी सर्जरी झाली। तुम्ही कुठून आला? पुण्यावर पुण्यातले चांगले हॉस्पिटल सोडून मी शासकीय रुग्णालय सोलापुरातलं कानिवाडी। हां, मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही, मुद्दा डॉक्टरचा आहे। हां, डॉक्टर बेस्ट असलं की रुग्णालय कुठलेही असलं तरी काही हरकत नाही, आणि शासकीय असलं काय आणि प्रायव्हेट असलं काय। हां, आता आर्थिक गणिताचा पण मुद्दा नाही, कारण ह्याला काही लई खर्च पण येणार नव्हता बाहेर जरी विचारलं मी, आणि माझे काही इन्शुरन्स पण आहे। पण अमय ग्रेट आहे आणि संजीव सर ग्रेट आहेत, आणि मुळात त्यांचं तीच आहे, म्हणजे जी काही माझी सर्जरी केली त्यांनी दुर्बिणीद्वारे, तर ती त्यांचं स्पेशलायझेशन आहे। आणि अमयला संजीव सरांना मी गेली 4 वर्ष चांगलं ओळखतोय। माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि अकलूजला मी ती ऑपरेशन केलं तर 2-3 वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला, 2-3 वेळा रिपीट ऑपरेशन केलं। पण अमयने ज्यावेळेस केलं आणि संजीव सरांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस आता एकदम ओके। त्यावेळेसपासून याला म्हणजे विश्वासू लोक आहेत, आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि दवाखान्या व्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत असतो, आम्ही चांगले मित्र आहेत आम्ही। आणि त्याच्यामुळं तुम्ही कधी दाखल झाला आणि रात्री दाखल झालो। किती वाजता? रात्री काय ते 11च्या दरम्यान आलो, 11च्या दरम्यान येऊन ॲडमिट झालो आणि सकाळी तर 7-7:30-8ला मला ओटीत घेतलं। इथं सिव्हिलला आल्यानंतर काय उपचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं चालतं, काय उपचार? एकदम बढिया हो। आणि ओटी जी मला दाखवली ना, आता ओटी लेस ग्रेट आहे आणि ती खूप ॲडव्हान्स ओटी आहे, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही। आता लोकांचं म्हणणं आहे की सिव्हिललाच का बाबा, सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथं जरा गैरसोय होऊ शकते, पण आम्हाला मी इकडं आलो आणि व्यवस्थित झालं माझं, त्यामुळे काही सोलापूरकरांना काय म्हणतात शासकीय रुग्णालयाबद्दल उपचारासाठी? हा, यायला पाहिजे। जे त्याचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि डॉक्टर महत्त्वाचे आहेत। डॉक्टर जर तसे ग्रेट असतील तर काही विषयच नाही, आणि दोघं आहेत म्हणल्यानंतर विषयच नाही। आणि मी ह्यांना खूप जवळून बघितले की खूप आत्मीयतेनं पेशंटला हँडल करतात, कुठलाही पेशंट असू द्या। आता मध्ये ससूनला पण सर होते, तर ससूनला पण मी ज्यावेळेस गेलो माझ्या बहिणीला आणि दाजीला घेऊन, तर कुठलाही पेशंट असलं तरी ती एकदम आत्मीयतेनं आपला जवळचं कोणतरी व्यक्ती आहे असं ते हँडल करतात, त्याच्यामुळं ग्रेट आहे सगळं। सर यापूर्वी सुद्धा शस्त्रक्रिया झाली असेल? ससूनमध्ये आपलं सिव्हिलला नव्हती झाली। एक टेस्ट झाली होती, हां, कोलोनोस्कोपी केली होती,
मला आयबीएसचा प्रॉब्लेम आहे पोटाचा, तर त्याची कोलोनोस्कोपी केली होती. बाकी काय नाही, फक्त त्याची ती जरा न्यूज लय झाली आणि ती लय निगेटिव्हिटी पसरली त्या काळात, आणि त्या काळात मला त्रास पण खूप झाला. लय जणांचे फोन आले आणि लोकांचा एक गैरसमज आहे की म्हणजे ह्याला जर केलं आपण सरकारी दवाखान्यात केलं तर हे होतं बाबा, त्रास होऊ शकतो किंवा काळजी घेत नाहीत तशी. आता ठीक आहे, थोड्याफार गोष्टी असतात त्या तेवढ्या आपल्याला सहन करावं लागतील, कारण आर्थिक गणित पण आहे, तिथे खर्च पण नसतो आणि सगळं शेवट डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवर आहे. बघा, मला डॉक्टर आणि स्टाफ ग्रेट असला की संपला विषय. सर थोडा प्रश्न वेगळा आहे. आपण सगळ्यात फेम आहात. हां. येणारा प्रोजेक्ट आपल्या सोलापूरवर आणि पूर्ण देश आणि महाराष्ट्र आपल्या वृत्ती पडद्यावर बघण्याचा इच्छुक आहे पुन्हा एकदा. हां. असा कोणता प्रोजेक्ट आहे का आपल्याचा? आता ऑक्टोबरमध्ये माझे 3 सिनेमे रिलीज होत आहेत. त्यात राजा राणी नावाचं एक आहे, त्याचबरोबर नाद नावाचं एक आहे आणि कर्मयोगी आबासाहेब एक आहे. दिग्दर्शन कोण असेल? दिग्दर्शक तिन्ही वेगळे आहेत. नाद नावाचा सिनेमा आहे, त्याचे प्रकाश पवार दिग्दर्शक आहेत. कर्मयोगी आबासाहेब आहे, त्यांचे अल्ताफ शेख डिरेक्टर आहे आणि राजा राणीचे शिवाजी बेलताडे. आपले सहकारी बिग बॉस मध्ये पोहोचलेले आहेत. हो, सूरज चव्हाण. हां, सूरज चव्हाण मी 2 सिनेमे सोबत केलेले आहेत. काय सांगा सर, जिंकेल काय वाटतं? कसं बिग काय? बिग बॉस मराठी जिंकेल सूरज चव्हाण? हां, वाटते तर सूरजने जिंकावं, कारण तो खूप चांगला पोरगा आहे आणि बिग बॉस तर आता आहे, पण गेली 5 वर्ष झालं माझी आणि त्याची चांगली मैत्री आहे सूरजची. आणि तो स्वभावाने खूपच असा साधा सिंपल असा पोरगा आहे तो आणि प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे तो. आणि त्याच्यामुळंच कदाचित त्याचा फॅन वर्ग आता तसा तयार झाला आहे. ज्या अगोदर त्याच्या रीलला लोक शिवाय द्यायची किंवा टीका टिप्पणी करायची, पण आता सगळी पॉझिटिव्ह बोलतात, ती भारी वाटते. सर एक्झॅक्ट तुम्हाला जर ऑफर आली बिग बॉसची, तर आपण जाल का बिग बॉसमध्ये? विचार नाही केला मी अजून. बघूया आता अमयबरोबर काय बोलायचं, तर अमय हा माझा सगळ्यात अगोदर खूप चांगला मित्र झाला आणि त्यानंतर डॉक्टर, आणि माझी जी काही त्यांनी सर्जरी केली ती खूप भारी केली. आणि विशेष म्हणजे अमयमुळे मी इकडं आलो, मला काही त्रास नाही झाला आणि भारी आहे. असंच आमचं खूप दिवस टिकावं आणि काय मला प्रॉब्लेम आला तर मी सगळ्यात अगोदर अमयला फोन करतो. हां, सरांविषयी खूप आत्मीयता आहे ह्या माणसाबद्दल आणि खूप जिव्हाळ्यानं हा माणूस हा हँडल करतो सगळ्यांनाच. म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस ओळख नव्हती त्यावेळेससुद्धा बघितले की यायला ही माणूस, म्हणजे डॉक्टर कसे जरा काय डॉक्टर लई सेकट असतात, पेशंट हा आला गेला त्यांना काही फरक नाही पडत, पण ह्या माणसाला असं आहे की पेशंट हा खूप जवळचा वाटतो आणि त्या आत्मीयतेने हँडल करतात, म्हणून ह्यांच्याकडे खूप पेशंट पण येतात, असं आहे. सर आपला एक प्रश्न असेल, एक सेलिब्रिटी आपल्यासोबत म्हणजे आलेला आहे रुग्ण म्हणून, तर आपल्याला काही प्रेशर वाटत होतं का की म्हणजे ट्रीटमेंट कशी होईल काय? पण रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदी तो रुग्ण आणि कुठलाही रुग्ण ज्याला तुमच्याकडे एक आत्मीयता पाहिजे असते की त्याला तुम्ही कसं बोलता, कसं वागता. 2 हसून बोला. आपण थोडंसं स्ट्रेसने बोललो तोही घाबरतो. आणि प्रत्येक पेशंट किंवा रुग्ण आपल्याकडे येतो हा VIP असा जर ट्रीटमेंट दिली ना, मग अजून खरंच एखादा VIP आहे तुम्हाला टेन्शन येते. म्हणजे प्रत्येक पेशंट हा VIP म्हणून तुम्ही ठरवला, मग अननेसरी तुम्हाला जो तणाव असतो येत नाही. आणि तानाजीचं कसं एक चांगला सज्जन मुलगा आहे, एक मराठी मुलगा, चांगला ॲक्टर होतो, आपल्या महाराष्ट्र नाव चांगलं होतं आणि त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि तो बरा होऊन माझ्यामध्ये उद्या घरी जाईल. आणि त्याने स्वतः आपली OT बघितलेली आहे, इक्विपमेंट बघितलेले आहे, डॉक्टर बघितलेले, सिस्टर बघितलेले, आमचे जे कर्मचारी आहे ते त्याने स्वतः अनुभवलेलं आहे. सगळ्या आत्मीयतेने येतात आणि तो उद्या डिस्चार्ज होईल. आणि माझ्या मते आपल्या माध्यमातून एक मेसेज जावा की सरकारने जे काही पैसे खर्च केलेले ते आपल्यासाठीच केले, रुग्णांसाठी. त्यांनी आमच्याकडे यावं आणि जे काही आमच्याकडे नॉलेज आहे ते त्यातून आपण बरे व्हावं आणि आपलं जे आरोग्य आहे ते सुजलाम सुफलाम अशी मी ग्वाही देतो, विनंती करतो. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.